मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाण्यातल्या 2 पुलांचं उद्घाटन होणार आहे। आधी तिसऱ्या कळवा पुलाच्या एका मार्गिकेचं लोकार्पण होईल, त्यानंतर मुंब्रा वाय जंक्शन इथे लोकार्पण होईल आणि तिथेच सभा देखील होणार आहे। विशेष म्हणजे यावेळी जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित असतील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज संध्याकाळी 5 वाजता डोंबिवली पूर्व कावेरी चौकात रस्त्याचं भूमिपूजन होणार आहे आणि त्यानंतर संध्याकाळी 5:30 वाजता मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार आहे। अभिनेत्री दीपाली सय्यद उद्या अधिकृतपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये प्रवेश करणार आहेत। खरं तर त्या आज प्रवेश करणार होत्या। दीपाली सय्यद यांनी स्वतः ही माहिती दिली होती, मात्र दीपाली सय्यद यांचा पक्षप्रवेश लांबणीवरती पडल्याचं समोर आलंय। सय्यद यांचा पक्षप्रवेश आजही पुढे ढकलण्यात आलेला आहे आणि गेल्या आठवड्याभरापासून सय्यद या बाळासाहेबांची शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करत होत्या किंवा करणार होत्या, मात्र त्यांचा पक्षप्रवेश अद्यापही न झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। विरोधकांकडून केल्या जात असलेल्या आरोपांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भंडाऱ्यातल्या जाहीर सभेमध्ये जोरदार समाचार घेतला। 50 खोके नाहीत तर विकास कामांसाठी 200 खोके दिले असं सांगत त्यांनी उद्धव ठाकरेंवरती जोरदार हल्लाबोल केला। त्याचसोबत आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाल्यावरून मुख्यमंत्री शिंदेंनी जोरदार हल्लाबोल केलेला आहे। भंडाऱ्यामध्ये विविध विकास कामांचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते। हे टीका आरोप प्रत्यारोप जसं नरेंद्र भोंडेकर यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे 50 खोके नाही तर 200 खोके देतात आणि ते विकासासाठी देतात। आणि आज तुम्हाला मी सांगतो, सकाळपासून आतापर्यंत 200 कोटीपेक्षा जास्तीची भूमिपूजन आणि लोकार्पण झाली। मला वाटतं नरेंद्र 100 कोटी रुपयाचे प्रकल्प आपल्या पाईपलाईन मध्ये आहेत। ये काँग्रेस या सरकारमध्ये या देशामध्ये आहे तोपर्यंत या देशाचं भलं होणार नाही आणि हे बाळासाहेबांचे शब्द होते। परंतु आज आपण जर पाहिलं, आज जो आपण जर बघितलं तर बाळासाहेबांचे विचार तोडो आणि काँग्रेस जोडो अशा प्रकारचं काम या राज्यामध्ये सुरू आहे। दिव्यांगांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी सरकार निर्णय घेते आणि म्हणूनच धडकी भरली आहे, पायाखालची वाळू सरकली आहे। काय होणार पुढे, कसं होणार आणि म्हणून कुठेतरी नाट लावायचा प्रयत्न आहे। परंतु मी नेहमी सांगतो, तुम्ही टीका करत राहा, आम्ही त्याला कामाने उत्तर देऊ, कामाने उत्तर देऊ जे लोकांना दिसेल, लोकांना दिसेल या राज्य सरकारचं काम। राजकारणामुळे कीर्तिकर कुटुंब